ऐका ना, कधी कधी असं वाटायला लागतं की खरंच मी पण होती आहे काहीतरी साडेसाती मी. तुम्हाला सांगते, कधीही माझं कोणचंही काम व्यवस्थित होत नाही किंवा माझ्या मनासारखं कोणचंच काम होत नाही. आता तुम्हाला सांगते, काल होता माझा बड्डे, वाढदिवस हो. आणि तुम्हाला सांगते, कोणाच्याच लक्षात नव्हता. कोणाच्या म्हणजे कोणाच्याही लक्षात नव्हता. भाऊ नाही, बहीण नाही. मग काय, आता काय करू, दुपारपर्यंत वाट बघितली कोणाच्या तरी लक्षात येईल, कोणीतरी मला विश करत. पण नाही. मग मी नंतर काय केलं, इंस्टावर मी एक स्टोरी ठेवली माय बड्डे म्हणून. आता दुपारी ठेवली तेव्हा 5, 5:30, 6 वाजता कोणीतरी बघितली आणि मग सगळे फोन करू राहिले म्हणून. आणि मग सगळ्यांनी हे स्टोऱ्या ठेवल्या, हे केलं. पण जो दिवस जायचा तो जायचाच नव्हता. बड्डे म्हणजे स्पेशल दिवस असतो आपल्यासाठी तरी. आणि मग तो दिवस ना इतका घाण गेला माझा काल दिवसभर. आता बऱ्याचशा गोष्टी घाण गेल्या बरं का, आता ते नंतर सांगेन मी तुम्हाला कधीतरी, पण आता सध्याला नाही. आणि मग मी काय केलं, आता एरवी दिवस घाण गेलेलाच आहे. मग सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये काय केले, रात्रीच्या पोळ्याचा चुरमा केला आहे. आता तो पोळ्याने का रात्रीच्या 2 पोळ्या घेतल्या, त्याला कुटके करून मिक्सरमधून बारीक काढून घेतल्या. त्याला थोडंसं पाणी लावून ना 5 मिनटं भिजायला ठेवलं. थोडंसं शिपका मारायचा नुसता. 2 कांदे कापलेत, तो कढाईमध्ये टाकून तेल टाकून ना त्यात नाही का ना हे केलं, काय लसण आहे का, लसण कुटून टाकला आहे, जिरं टाकलं, हळद टाकली, लाल तिखट टाकलं. ते सगळं परतून घेतलं व्यवस्थित. आपण जे 5 मिनटं कुटके भिजायला टाकले होते का, ते चुरमा, तो चुरमा टाकून ना व्यवस्थित सगळीकडून परतून घेतला. कोथिंबीर टाकून ना मस्त लागतो पण एवढे की, आणि खूप छान लागतो, मला आवडतो बरं. पण असं वाटतं की तो बड्डेच्या दिवशी नव्हता करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?